नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पापाची तिकटी येथे धावत्या बसचे पुढचे चाक निखळले. गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी परिसरात सोमवारी सायंकाळी धावत्या KMT बसचे पुढचे चाक अचानक निखळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र निखळलेले चाक रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका मोपेडवर आदळल्याने तिचे नुकसान झाले. या घटनेमुळे पापाची तिकटी ते माळकर टिकटी मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गंगावेस येथे बस थांबल्यानंतर चालकाच्या लक्षात पुढील चाकामध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं आलं. चाकातून उष्णतेमुळे वास येत असल्याने चालकाने तातडीनं KMTच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून बस सावधगिरीने शिवाजी चौकापर्यंत आणण्याच्या आणि तेथे पर्यायी बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार चालकाने अतिशय कमी वेगाने बस पुढे नेण्यास सुरुवात केली. मात्र बस पापाची तिकटी येथे पोहोचताच पुढचे चाक अचानक निखळून रस्त्यावर पडलं. त्यानंतर ते बाजूला एका दुकानासमोर उभ्या असलेल्या मोपेडवर जाऊन आदळले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.